नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी बनवलेला आहे असला भारी भात ना. लग्नाच्या पंक्तीत आपण बसून जो भात खातोय का नाही, त्याची मज्जा काही वेगळीच असते बघा. आणि माझं लग्न झाल्यापासून मला वाटते मी 1-2च लग्न अटेंड केले असतील या 5 वर्षात. त्यामुळं मला मी सारखा की नाही असा भात करून खातोय बघा. म्हणजे हा लग्नातल्या पंक्तीत असते, सेम चव तीच असते बघा. पण लग्नाच्या पंक्तीत ज्यावेळी आपण बसून खातोय ना, तवाचा भात लई म्हणजे लई भारी लागतोय हो. मी लई आठवण काढतोय त्या भाताची बघा. म्हणून मी सारखं सारखं घरात बनवून खात असतोय. तर काय करायचं, आपले बिर्याणीचा तांदूळ असतो की नाही, तो घ्यायचा, जरासा धुवायचा छानपैकी, वरचं सगळं पाणी बिणी टाकायचं धुवून. आणि जरासा की नाही एक आपलं चिरून आणि तेल वगैरे तूप वगैरे गरम होईपर्यंत काय करायचं, भिजत घालायचा. लई काय भिजवायचा नाही बघा आपल्याला. त्यासाठी मी काय काय घेतलेले आहे बघा. हे आपले सगळे खडे मसाले घेतलेले आहेत. परत खाली ताटामध्ये आपल्या मस्तपैकी सगळे जास्त काही भाज्या घेतलेल्या नाहीत, नाहीतर व्हेज पुलाव होऊ शकतो. आलं लसूण पेस्ट घालायची आहे म्हणून आलं आणि लसूण घेतलेलं आहे. कुकर ठेवला आहे बघा मी गॅसवर, आणि त्यात मी आता भरपूर असं तूप घातलेलं आहे. आणि ह्यो भात मी सगळा कुकरमध्ये करणार आहे आणि तुपात करणार आहे. तेल बिल काय अजिबात घालणार नाही बघा. आता काय झालेलं आहे, तूप चांगलं कडकडलं आहे, त्यात मी जिरा आणि मोहरी टाकल्या. जिरा आणि मोहरी टाकल्यानंतर काय करायचं, कांदा टाकायचा, म्हणजे जिरा मोहरी करपत नाही लई, त्याचा आधाराचा आधार मिळतो या. त्यानंतर काय करायचं, जिरं मोहरी टाकली, कांदा टाकला, त्यानंतर मिरची पण टाकायची, म्हणजे त्याला तिखटपणा येतोय चांगला. तिखट नाही भात झाला तर चांगला लागत नाही. जरा लग्नातला भात कसा झणझणीत बी असतोय बघा. म्हणून का नाही जरा मिरची टाकायची, आणि अंगा उडायला नको म्हणून पहिल्यांदा नाही टाकायची नाही, आणि लई तिखट होतंय मग, म्हणून थोडंच टाकायचं. मी 4 मिरच्या टाकणार आहे बघा. वाटीभर तांदूळ घेतले त्याला. आणि छान हे बी सगळं छानपैकी भाजून घ्यायचं. आणि बाकीचं सगळं काय काय चिरले का नाही, टोमॅटो वाटाणा बिटाणा सगळं सगळं काय करायचं, मस्तपैकी या तुपात भाजून घ्यायचं. चांगलं भाजायचं, नाहीतर की नाही कच्चं कच्चं लागतंय. तसं लागलं की मग त्यांनी जराशी चव जरा कमी येते. पण हे सगळं ते तुपात किंवा तेलात चांगलं भाजलं का नाही, लय भारी चव येत्या बघा. सेम टू सेम आपला का नाही लग्नात करतोय तसा भात लागतोय. कढीपत्ता घालायचं विसरायचं नाही. कढीपत्त्याशिवाय आपलं जेवण, कढीपत्ता कोथिंबीरशिवाय आपलं जेवण अपूर्ण असतंय बघा. त्यामुळं का नाही लगेच कढीपत्ता पण टाकून घ्यायचा. पहिल्यांदा टाकायचा नाही, नाहीतर त्यांनी करपून जातो या. म्हणून जरा असं का नाही नंतर टाकायचा. टोमॅटो एकच होता बघा माझ्याकडे, मी तेवढाच घातला आहे कट करून. छानपैकी टोमॅटो पण भाजून घ्यायचा. आणि त्यानंतर मग वाटाणा, ढोबळी मिरची, फ्लावर, वांग पण घालायचं. आणि बटाटा असेल तर बटाटा बी घालायचा. मी काय ते घेतलेलं नाही. हे सगळं छानपैकी परत भाजून घ्यायचं. आणि त्यानंतर तो खडा मसाला होता का नाही, तो मी बारीक करून घेतला आहे बघा. तो म्हणजे बारीक करायच्या आधी मी जरासा त्याला गरम करून मग हे केला, मिक्सरवरनं बारीक केला. तो नंतर घालीन मी. त्यानंतर मी आता घातलेलं आहे तमालपत्र बी घालायचं, म्हणजे त्याने तुपात भाजले की जरा आवाज चांगला सुटतोय त्याला. आणि ह्यात लग्नातल्या भातासारखा जसा वास येतोय ना, तसा वास येतो. ते आपण ते चक्री फुल असतं की नाही, ते घातलं की, आणि बडीशेप नव्हे, वेलदोडे घातले की. पण मी वेलदोडे घातलेले नाही, ते चक्रीफूल घातलेलं आहे. ते चक्रीफूल घातले की खरोखरचा आपला लग्नातला भात तयार होतोय बघा. आणि बाकीचं गरम मसाला बिसाला एव्हरेस्टचा असतो की नाही, तो अजिबात नाही घालायचा. ते नाही घातलं तर चालतोय, कारण हे आपले खडे मसाले बारीक करून घातले की नाही, दालचिनी तेनच वास लय भारी येतोय. आणि सेम टू सेम तसा भात होतोय बघा. आता हे सगळं भाजून घ्यायचं. आणि त्यानंतर ते मसाले टाकायचे, हळद टाकायची, आपलं लाल तिखट असते की नाही ते बी जरा टाकायचं. आमची चटणी आहे बघा, मी चटणी टाकली. त्यानं पण की नाही कलर बी चांगला येतोय आणि लय भारी दिसतोय भात. असं वाटते की काय आचार्याने केलं आहे का काय भात. असं मी काय स्वतःला लई नावजून घेत नाही बघा. पण घरातनं एवढा वास सुटला होता काय सांगू, माहिती आहे का. भात शिजूस पतूर काय चैनच पडत नव्हता. हे बघा मी आता घातलं बघा ते बारीक केलेलं सगळं. हे पण परत की नाही तुपात चांगलं भाजून घ्यायचं. आणि हे सगळं भाजून घेतल्यानंतर काय करायचं, आपलं तांदूळ असतात का नाही ते भिजत घातलेलं, ते बी टाकायचं व्यवस्थित. आलं लसूणची पेस्ट घातली बघा आता मी. आलं लसूणची पेस्ट बी घालायची. सगळं हे की नाही तुपात गोडवानी भाजून घ्यायचं. लय भारी चव लागत्या मग. घाई गडबड करायची नाही, सगळं चांगलं भाजून घ्यायचं. गॅस लय मोठा करायचा नाही, नाहीतर सगळा कोळसा होईल, भाजून कोणी करपून जाईल. जिरं मोहरी पण व्यवस्थित राहिलं पाहिजे ते, नाहीतर ते करपून जाईल. हळद आता त्यानंतर टाकायची, आपल्याला हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं,
आणि हे सगळं टाकल्यानंतर काय करायचं, आपण भिजत घातलेलं तांदूळ आहेत का नाही ते बी का नाही सगळं त्याच्याबरोबर भाजून घ्यायचं. आणि ते भाजताना गॅस जरा मोठा करायचा. हां का, हिंग असेल तर हिंगपूड पण घातली तर चालत्या बरं का, नाहीतर म्हणशीला बाकीचं मसाला काय घालायचं नाही ती आणि कशाला घालायचं. तर आता मी हळद घातली, चटणी घातली, लाल तिखट घातलं. आता हे बी मी तेलात चांगलं भाजून घेणार आहे. तुमच्याकडं खोबरं असलं का नाही, खोबरं पण तुम्ही असं गॅसवर डायरेक्ट भाजून घालू शकताय बघा. हां का, तर ठीक आहे, आपण आता तांदूळ टाकूया त्याच्यामध्ये आणि ते छान हलवून घेऊया. आणि पाणी की नाही एक वाटी तांदूळ घेतलं आहे म्हणून मी 2 वाट्या की नाही हे घातलं आहे, पाणी घातलं आहे बघा. आणि चांबरनं मीठ घातलं, कोथिंबीर घातली आणि मस्तपैकी 3 शिट्ट्या काढल्या आणि लय भारी वास सुटला बघा. आणि असं कशी खातोय आणि कधी नको असं होते. मी खातानाची रिॲक्शन पण तुम्ही बघितली असेल, मी कशी गुटू 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 खात होती भात. ते नुसता भातच खाल्ला बघा, दुसरं मी काय खाल्लंच नाही. एवढा भारी भात झाला होता आणि लग्नाच्या पंक्तीतला भात आहे हो, त्यामुळं काय सांगू तुम्हाला, चव देऊन देऊन खाल्लं. त्याच्याबरोबर एक पापड घेतला भाजून, लईच मस्त लागला बघा. तर चला तुम्ही बी करून बघा आणि सांगा मला कसा झाला होता ते.